नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, सर्व राज्यांची प्रवेश प्रक्रिया जवळपास या वर्षीसाठी चालू झालेली होती, परंतु महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया अद्याप चालू झालेली नव्हती. आज नोटीस नंबर 1मध्ये, अर्थात आता ही नोटीस नंबर 1 आहे, इथून पुढे ज्या नोटिसेस येतील त्या नंबर वाईज येत असतात, त्यामुळे या प्रत्येक गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. आता ॲडमिशन प्रोसेस फॉर अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्स कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर 2025 अँड 26 2025 आणि 26साठी MBBS BMS BDS त्यानंतर MBBS BDS BMS BUMS सर्व अलाइड कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. याचं रजिस्ट्रेशनचं शेड्यूल वगैरे काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सेशन अप्लाय सगळ्या कोर्सेससाठी म्हणजे MBBS पासनं तर BMS पूर्ण कोर्सेससाठी 23 तारखेपासनं ते 30 तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. याचं जे काही पेमेंट आहे, ऑनलाईन पेमेंट तुम्हाला 23 तारखेपासनं तर 31 तारखेपर्यंत तुम्हाला हे पेमेंटसुद्धा करायचं आहे. रजिस्ट्रेशन झालं, पेमेंट झालं, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा अपलोडिंग ऑनलाईन डॉक्युमेंट्स. तर तुम्हाला 23 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत तुमचे हे काय पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यामुळे ह्या तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तारखा लक्षात ठेवा, ज्यानंतर जेणेकरून तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. 23 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे. पेमेंट जे आहे ते तुम्हाला 31 तारखेपर्यंत करायचं आहे आणि 1 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स हे अपलोड करू शकणार आहात. ठीक आहे. आता ज्याला आपण SML म्हणतो की पब्लिकेशन ऑफ रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट, ठीक आहे, तर ती 2 ऑगस्टला तुमची पब्लिश होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅप राऊंड 1 जो MBBS आणि BDS साठी आत्ता दिलेला आहे, त्या शेड्यूलमध्ये 2 तारखेला तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल. कशासाठी? तर MBBS आणि BDS कोर्सेसच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर पब्लिकेशन होईल सीट मॅट्रिक्सचं. ठीक आहे. सीट मॅट्रिक्स पब्लिश होईल, ती पण 2 तारखेला. त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग होईल. चॉईस फिलिंग झाल्याच्या नंतर डिक्लेरेशन होईल, म्हणजेच तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये लागला हे तुम्हाला 7 ऑगस्टला कळेल. त्यानंतर फिजिकल जॉईनिंग होईल तुमचं विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स 8 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत आहे. यावेळेस नवीन काय बघायला मिळालं तर यावेळेस तुम्हाला 5 दिवस देण्यात आलेले आहेत तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी. प्रत्येक वर्षी तुम्हाला हे फक्त 3च दिवस दिलेले जातात. आता हे शेड्यूल जे आहे ते MCC किंवा AICCCच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा हॉनेबर कोर्टच्या गाईडलाईन्सनुसार चेंज होऊ शकतं, हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं जे काही तुमचे पूर्ण PWD सर्टिफिकेट असेल, काहीही डॉक्युमेंट जे असतील ते तुम्हाला ओरिजिनल फॉर्मॅटमध्येच पाहिजे. ठीक आहे. बाकीच्या पूर्ण अपडेट्ससाठी आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. इथून पुढील अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मिळतील आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण अपडेट्स तुम्हाला चॅनलला सुद्धा मिळतील. धन्यवाद.